हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला अस्तर आहे, हा आपला ब्लाउज पीस आहे. ब्लाउजची उंची आपण टोटल 14 घेतलेली आहे, रुंदी आपण 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण 5.5 घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर आपण इथं गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेणार आहोत. गळ्याची उंची आपण इथं 10 इंच घेणार आहोत. 10 इंचावर एक आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं पान शेप मध्ये देणार आहोत, बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं डिझाईन जे आहे पान गळ्यावर बनवणार आहोत. पान गळ्याचा आपण इथं शेप दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आपण मार्किंग केलेला आहे कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती अस्तर जे आहे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं साईडला पिन लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टिप मारून घ्यायचं आहे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे छान आला पाहिजे, बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला जे टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउजचा जो गळ्याचा आतला कपडा इथं कट करून घ्यायचा आहे आपल्याला. गळ्याच्या साईडला आपल्याला इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला अगोदर दाब टिप मारून घ्यायचा आहे. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला इथं अगदी व्यवस्थित फिनिशिंगनं दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला दाब टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउजच्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो तेव्हा अस्तर आणि ब्लाउज पीस गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टिप जे मारून घेतलेले आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे साईडचा. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजला टक्स मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोल्ड करून खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला दोन्हीकडे इथं टक्स मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला ब्लाउजचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे, बघू शकता. अगदी फिनिशिंगने आपण इथं गळा तयार करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचा आहे. सुरुवातीला आपण जो गळा कट केलेला आहे अस्तरवरती, तो आपल्याला इथं कपडा घेऊन अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आकार देऊन आपण इथं कट करून घेतलेला आहे. सेंटरमध्ये पण आपण इथं कट मारून घेऊया. अशा प्रकारे आपण इथं पॅच तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं वेगळ्या कलरचा कपडा वापरायचा आहे, त्यासाठी आपल्याला इथं वेगळ्या कलरच्या कपड्यावर ठेवून आपण इथं थोडं साईडला वाढून घेणार आहोत. बघू शकता जसा आपला पॅचचा आकार आहे तसाच आपल्याला इथं कट करायचा आहे. थोडं आपल्याला साईडला इथं कपडा जे आहे वाढवून घ्यायचा आहे. तर बघू शकता पॅच बनवण्यासाठी आपण अशा प्रकारे आपण इथं 4 पॅच तयार करून घेतलेला आहे. एकावर एक ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. त्यानंतर दुसऱ्या पॅचला पण आपण अशाच प्रकारे इथं टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता 2 पॅच घेतलेले आहे, एकावर एक ठेवून आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर पॅचला आपण इथं अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं दाब टिप मारून घेऊया पॅचवरती अगदी व्यवस्थित. दुसऱ्या पॅचला पण आपल्याला अशाच प्रकारे ओपन करून जे आहे आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे.
तर बघू शकता अशा प्रकारे दोन्हीला पण आपण इथं दाबटीप मारून घेतलेला आहे. साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं पॅचच्या साईडला इथं लेस लावून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पॅचवरती लेस लावून घेत आहोत. तर दोन्ही पॅचवरती आपण अशा प्रकारे लेस जे आहे लावून घेतलेला आहे बघू शकता. त्यानंतर आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून अशा प्रकारे वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं त्रिकोणी शेप देऊन आपण टिप मारून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला हे एकावर एक ठेवून अशा प्रकारे आपल्याला साईडला टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता त्रिकोणी शेपचा जो डिझाईन बनवलेला आपण एकावर एक ठेवून टिप मारून घेऊया अशा प्रकारे. तर त्रिकोणी शेपचा डिझाईन जे आहे आपण इथं तयार केलेला आहे, जे आपण अगोदर पॅच तयार करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला ठेवून इथं टिप मारून घ्यायचा आहे. सेंटरमध्ये थोडं आपल्याला अंतर सोडून अशा प्रकारे पॅच जे आहे ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पॅच जे आहे तयार केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फ्लावर बनवायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला इथं डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करून आपण इथं फ्लावर बनवून घेणार आहोत. त्यानंतर याला आपण इथं ओपन करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कळा जे आहे तयार करून घेतलेला आहे फ्लावर बनवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवरती आपल्याला इथं जे आपण पॅच तयार केलेलं आहे अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं पॅच लावून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे अगदी व्यवस्थित ठेवून आपण इथे पॅचला टिप मारून घेऊया. तर गळ्याला आपण इथे पॅच जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेणार आहोत. पूर्ण गळ्याला लेस आपल्या गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा, म्हणजे आपला जो लुक आहे छान दिसतो गळ्याचा, म्हणजे आपली फिनिशिंग जी आहे बिघडत नाही. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं फ्लावर बनवून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे सुरुवातीला जो कळा आपण इथं तयार करून घेतलेला आहे एक एक ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. सेंटरमध्ये अगदी चिटकून आपल्याला ठेवून एक एक कळा टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सिंपल असं इथं फ्लावर जे आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला इथं लटकन बनवायचं आहे. बघू शकता लटकन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता दोन्ही लटकन आपण अशाच प्रकारे फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत वरच्या साईडला. तर सिंपल असं आपला ब्लाऊजचं लटकन जे आहे इथं तयार झालेलं आहे बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फ्लावरच्या आत आपल्याला इथे एक बटन लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला जो ब्लाऊजचा लुक आहे अजून छान दिसेल. बघू शकता अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा डिझाईन इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. बऱ्याच बायकांना पानगळा खूप आवडत असतो, तर पानगळ्यावर कशी डिझाईन बनवायची सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. तुम्ही जर टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.